उपस्थित पत्रकार बंधूंचं मी या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये स्वागत करतो. मागल्या 4-5 दिवसामध्ये जे सुपर गाळे आहेत त्या सुपर गाळ्याच्या संदर्भामध्ये नरसिंग निकम यांच्या नेतृत्वाखाली एक पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेला आम्ही उत्तर देणं गरजेचं होतं म्हणून या ठिकाणी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. मित्रांनो, 1989 साली कृषी उत्पन्न बाजार समितीला जे सुपर गाळे होते त्याचं भाडं 150 रुपये होतं. तदनंतर 99 साली ते भाडं 300 रुपये झालं, म्हणजे 100% भाडं झाली. 99 नंतर 2009ला भाडेवाढ झाली, ती 600 रुपये झाली, ती 100% झाली. 2009 नंतर भाडेवाढ झाली नाही, ती 2023मध्ये झाली. 2023मध्ये संचालक बोर्ड असेल, सुपर गाळेधारक असतील, यांची एकत्र येऊन समन्वयाने मीटिंग झाली आणि त्यांच्या चर्चेतनंच 1250 आणि 650 असे गाळेधारकांच्या भाड्याचा दर निश्चित झाला. असे असताना सकाळ काही मंडळींनी 75% लोकांनी ते पैसे भरले बी, पण काही मंडळी राजकीय स्वार्थासाठी परवा या ठिकाणी त्यांनी वार्ताहर परिषद घेऊन कृषी उत्पन्न बाजार समिती कशी अन्याय करते हे दाखवून दिलेलं आहे. कोण 2019मध्ये पणन संचालक यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला एक पत्रव्यवहार केला. त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे 248 गाळे आहेत, पैकी 150 गाळ्यांचे करार संपलेले आहेत. ते 150 गाळे पणन संचालकांना कृषी उत्पन्न बाजार समिती जो काही निर्णय घेईल, मग ताब्यात घ्यायचा असेल, भाडेवाढीचा असेल किंवा अन्य काय असेल, तर पूर्ण अधिकार कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण या संस्थेला दिलेला आहे. त्यांनी जे पत्रकार परिषदेमध्ये आरोप केलेले होते की त्या ह्याच्यात अवास्तव भाडेवाढ केली किंवा हे केली, तर त्याबद्दल बाजार समितीची भूमिका काय किंवा बाजार समितीनं नक्की कशा प्रकारे ही भाडेवाढ केलेली? त्यांचं मत अवास्तव भाडेवाढ झाली, परंतु अवास्तव भाडेवाढ झालीच नाही. समन्वयाने निर्णय झाला आहे. गाळेधारक डायरेक्टर बोर्ड बसून एकत्र बसलो होतो आम्ही आणि ते एकत्रित त्यांच्या निर्णयानुसारच 1250 आणि 650 असं भाडं ठरलेलं आहे. त्यामुळं अवास्तव भाडं मानताच येणार नाही. आणि दर 10 वर्षानं आपण काय करतो आहे, 100% भाडेवाढ करतो आहे. 2009ला ह्याच्या अगोदर भाडेवाढ झाली आणि आता 2023ला त्याच्यानंतर भाडेवाढ झाली. खरं तर 2019लाच व्हायला पाहिजे होती 100% भाडेवाढ. त्यामुळं वास्तव भाडेवाढ आहे असं मानताच येणार नाही. आणि आत्ताच्या घडीला भाडेवाढ होण्याच्या पूर्वी भाडं बेस भाडं किंवा जे म्हणतो ते काय होतं आणि आत्ता भाडेवाढ झाल्यानंतर भाडं काय जे म्हणजे सुरुवातीचं म्हणजे 2023च्या अगोदरचं काय होतं आणि आता 2023च्या अगोदरचं 600 रुपये पुढल्या गाड्यांना होते, ते आता आपण 1250 केले. आणि पाठीमागच्या गाड्यांचे 300 होते, त्याचे 650 केले. 1250 ते 300 रुपये पर मंथ. 2023ला भाडेवाढ प्रत्यक्षात कधी अंमलात आली, कधीपासून? ऑगस्ट. आता जे तक्रार करणाऱ्यांच्या मध्ये की त्या वेळपासून आजपर्यंत एकाने ज्यांनी भरले नाही त्यांची तक्रार आहे का अन्य कोणाची? ज्यांना भाडं भरलं नाही त्यांचीच फक्त तक्रार आहे. आणि ज्यांना भाडं भरतात रेगुलर 75% लोकांना ठरल्याप्रमाणे भाडं दिलेलं आहे. नवीन रेट प्रमाणे एकूण भाडेधारक किती आहेत, त्यातले किती जण नियमित भाडं भरतात आणि किती जणांचा थकबाकी? साधारण 31 मार्च हा शेवटचं हे असते वार्षिक. 31 मार्चपर्यंत 75% लोक पेमेंट भरतात. 75% म्हणजे आपले गाळे किती, त्यातले 75%? 248 गाडीत त्यातले साधारण 250 आसपास भाडं भरलं. 250 गाळेधारकांचं मध्ये काही अडचण भाडं भरायला तयार आहे. हो भरलंय. जे उर्वरित जे भाडे भरत नाही
ते मग त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये होते का ते? हां आणि जे नियमित भरतात ते नव्हते. त्यांचं भाडं थकलंय 6 वर्षाचं. जे तिथं जात होते किंवा वार्ताहर परिषदेमध्ये उत्तरं देत होते त्यांचं 6 वर्षाचं भाडं थकलंय. आणि ज्यांनी म्हणजे पत्रकार परिषद घेतली किंवा ज्यांनी बाजार समितीवर आरोप केले त्यांनी बाजार समितीशी संपर्क करण्याचा आपल्या संचालक मंडळाशी आपल्याशी कधी संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय का? सचिव साहेबांशी कधी भेटलेत का? या प्रश्नावर या ह्याच्यावर काही तोडगा काढता येईल वगैरे? 2023ला जी मीटिंग झाली तर नंतर आम्हाला त्यांचा कसलाही पत्रव्यवहार नाही, आमच्याशी कसलीही चर्चा नाही. भाडं भरतायत रेग्युलर असं झालंय आमचं समज. जे भाडं भरत नाहीत ते भाडं भरत तिकडे येतच नाहीत, त्यांची चर्चा करत नाहीत. प्रश्न असा येतो की 2023 नंतर भाडं एकाला एकन जी थकबाकी त्यांना मायनस असं होऊ शकत नाही. त्यांचं भाडं थकीत राहतं या. त्यांना आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती वरच्यावर नोटिसा देते, त्याचं काही ते काही करत नाही. रितसर कारवाई आता थोडी माहिती घेऊन काय करता येईल आपल्याला ते आमचा प्रयत्न चालू आहे. इतके दिवस का लावले आता तो प्रश्न उपस्थित झाला हा. साहेब तसं नाही, तुम्ही सांगताय 2023 मला भाडं भरलं त्यानंतर भरलंच नाही. मग आता आज तिला 2025चा मार्च संपत आला, म्हणजे साधारण येवी 2 वर्षाचा काळ मध्ये गेला. 2 वर्ष मार्केट कमिटी काय बसली याचा अर्थ काय? म्हणा कृषी उत्पन्न बाजार समिती साधारण 75-80% लोकांचे पैसे जमा होते. या बाकीचे उर्वरित काय अडचणी असतात ते समजेल, परंतु त्यांनी हा अचानक निर्णय हे केला आहे की बाबा भाडेवाढ कमी व्हावी आणि त्या वास्तव मंत्र्यांच्याकडून कमी करून आणू. ही जरा त्यांची भूमिका चुकीची. मग त्यांच्यावर काय कारवाई करायची काय नाही ते येणाऱ्या काळात मार्केट कमिटीच्या मावळा भूमिकेचा त्यांनी गैरफायदा घ्यायला त्या गैरफायदा घ्यायला. आत्ताच तुम्ही सांगितलं ते मंत्र्यांकडनं कमी करून आणून. आत्ता जे काही राज्यात सत्तांतर झाले किंवा हे झाले तर फलटण बाजार समितीला कुठं दाबण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडनं चालू झालाय का? राज्य सरकारकडून तसं मानता येणार नाही, परंतु आता हे जे नर्सिंग निकम असतील यांचं आता त्यांची धोरणं काय असतील, राज्य सरकारपर्यंत जातीत न जातीत आता आम्हाला काय, ज्यावेळेस ती जातील आणि राज्य सरकार काय आमच्यावर निर्बंध लागतंय काय मी वाट बघू आणि मग नंतर निर्णय घेऊ. नियमित